Welcome all of you. In this lecture we have studied the new unit, new topic Boolean algebra. So definition, let capital B be a non-empty set with two binary operations plus and star and one unary operation complement with the two elements 0 and 1 is called the Boolean algebra if the following conditions holds for any elements ABC in B. ठीक आहे. फर्स्ट कंडिशन आहे ती कम्युटेटिव्ह लॉज a plus b is equal to b plus a star b is equal to b star a for all a b belongs to b. ठीक है. सेकंड कंडिशन है डिस्ट्रीब्यूटिव लॉज a plus b star c is equal to a plus b star a plus c. a star b plus c is equal to a star b plus a star c for all a b c belongs to b. Third is identity laws, a plus 0 is equal to a and a star 1 is equal to a for all a belongs to b. Last fourth one is complementary laws, a plus a dash is equal to 1 and second is a star a dash is equal to 0. ठीक है, a star a dash is equal to 0. ओके, सो नोटमध्ये आपण डिनोट करतोय. सो बुलियन अल्जेब्रा इज डिनोटेड बाय b plus star complement 0 1. The operation plus star complement is called the sum, product and complement respectively. The elements 0 1 are called the zero element and unit element of B. ठीक आहे. तर काय काय गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. तर फर्स्ट गोष्ट आपल्याला काय इथं इन्फॉर्म केलेली आहे. तर बी हा नॉन एम्प्टी सेट पाहिजे विथ टू बायनरी ऑपरेशन्स. बायनरी ऑपरेशन्स म्हणजे ॲट ए टाइम हा ऑपरेशन यूज करायचा असेल तर ॲटलिस्ट आपल्याला 2 एलिमेंट पाहिजेत. 2 एलिमेंट असतील तर या ऑपरेशनने ती आपण काय करू शकतोय, जॉईन करू शकतोय आणि रिझल्टंट एलिमेंट आपल्याला अगेन कुठला मिळेल, बी मधलाच मिळेल. ओके, सो ती क्लोजर प्रॉपर्टी असते. ओके, होईलच तो पार्ट, ॲटोमॅटिकली तो पार्ट होईल. बी एक नॉन एम्प्टी सेट घेतलाय, 2 बायनरी ऑपरेशन्स प्लस अँड स्टार. म्हणजे प्लससाठी आपल्याला 2 एलिमेंट लागले ना, ए प्लस बी काहीतरी रिझल्टंट व्हॅल्यू मिळेल, बी प्लस ए काहीतरी रिझल्टंट व्हॅल्यू मिळेल, दोन्ही व्हॅल्यू सेम मिळतील. सो ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे ॲडिशन घ्यायची असेल 2 प्लस काहीच नाही आपण घेतला, 2 प्लस आहे तसंच, तर याला काही मिनिंग नाही आहे. 2 प्लस काहीच आपण सांगू शकत नाही रिझल्ट. ठीक आहे, मग इथं आपण एखादा एलिमेंट ठेवला तर आपण याचा रिझल्ट सांगू शकतोय. ठीक आहे, तर या वेमध्ये तो पार्ट आहे. म्हणजे बायनरी ऑपरेशन म्हणजे काय, इथं कसा पार्ट आहे, रेग्युलर ॲडिशन जर आपण कन्सिडर केली तर 2 प्लस 3 म्हणजे ॲट ए टाइम हे 2 आणि 3 एलिमेंट हा एक ऑपरेशन जॉईन करतोय. ठीक आहे, म्हणजे ॲड करतोय, म्हणजे या 2 एलिमेंटवरती हा एक ऑपरेशन, सिंगल ऑपरेशन ऑपरेट होतोय. म्हणजे जे जो ऑपरेशन दोन एलिमेंटवरती ऑपरेट करता येतोय त्याला बायनरी ऑपरेशन म्हणायचं आहे. ओके, सो प्लस आणि स्टार हे 2 बायनरी ऑपरेशन आहेत आणि हा कॉम्प्लिमेंट आहे तो 1 युनरी ऑपरेशन. म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे तो एकाच एलिमेंटवरती ऑपरेट करता येतोय. ठीक आहे, एकाच एलिमेंटवरती ऑपरेट करता येतोय म्हणजे कॉम्प्लिमेंट. आणि तो एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दाखवेन की एकाच एलिमेंटवरती कसं ऑपरेट करायचं आहे, कॉम्प्लिमेंट ऑपरेशन. ठीक आहे, त्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, 0 एलिमेंट अँड 1 एलिमेंट. याला 0 आणि याला युनिट एलिमेंट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, सो 0 1 इज कॉल्ड द बुलियन अल्जेब्रा इफ द फॉलोइंग कंडिशन होल्ड फॉर एबीसी इन बी. ठीक आहे, तर आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्लस जो आहे तो ॲक्च्युअल प्लस नाही आहे, स्टार जो आहे तो ॲक्च्युअल स्टार नाही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन नाही आहे. ठीक आहे, हा प्लस आपण डिफाईन करणार, स्टार आपण डिफाईन करणार. 0 हा नोटेशन दिला आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, हा 0 जो आहे तो नोटेशन आहे, ॲक्च्युअल 0 नाही आहे. आणि हा 1 आहे तो नोटेशन आहे युनिट एलिमेंटसाठी. ठीक आहे, तर तो युनिट एलिमेंट आहे तो आपण 1नी डिनोट करणार आहे आणि 0 एलिमेंट आहे तो 0नी डिनोट करणार आहे. ठीक आहे, तर हा पार्ट आहे. कंडिशन कोणत्या कोणत्या, तर कम्युटेटिव्हिटी हे काही ट्रिव्हियलच आहे. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए मिळालं पाहिजे फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू बी. त्या सेट बी मधले कुठलेही 2 एलिमेंट कन्सिडर केलात तर ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए हा रिझल्ट मिळाला पाहिजे. सेकंड जो आहे तो सेम वेनं सेकंड ऑपरेशनसाठी ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए हा मिळालाच पाहिजे. नेक्स्ट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज सॅटिस्फाय झाले पाहिजेत. प्लस आहे तो स्टारवरती डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. दॅट इज ए प्लस बी स्टार ए प्लस सी असा आपल्याला रिझल्ट मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट जो आहे तो स्टार आहे तो प्लसवरती डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. दॅट इज ए स्टार बी प्लस ए स्टार सी फॉर ऑल ए बी सी बिलॉंग्स टू बी.
नेक्स्ट आपल्याला आयडेंटिटीज लॉ एक्झिस्ट होतील. म्हणजे बी मध्ये असा कुठलाही एलिमेंट तुम्ही कन्सिडर केलात तर ए प्लस 0 आपल्याला ए मिळेल आणि ए स्टार 1 आपल्याला एच मिळेल. ठीक आहे, हा पार्ट आहे. कॉम्प्लिमेंटरी लॉच आपण डिफाईन करतोय. सो ए प्लस ए डॅश आपल्याला 1 मिळेल आणि ए स्टार ए डॅश आपल्याला 0 मिळेल. ए स्टार ए डॅश आपल्याला काय मिळेल? 0 मिळेल. ठीक आहे, तर या वेमध्ये तो पार्ट आहे. ए स्टार ए डॅश इज इक्वल टू 0च मिळाला पाहिजे. ठीक आहे, स्टार म्हणजे त्यांचं प्रोडक्ट आता हा आपण डिफाईन करणार आहे. कोणत्या वेळेनं करतोय तिथला 0 एलिमेंट मिळाला पाहिजे. ए प्लस ए डॅश आपल्याला काय मिळाला पाहिजे? 1 एलिमेंट मिळाला पाहिजे. ठीक आहे, तर या गोष्टी आहेत. नेक्स्ट पार्ट इज, हा नोटेशन दिलाय. बुलियन अल्जेब्राचा जो सेट आहे तो बी, कॅपिटल बी, त्यानंतर प्लस, स्टार, कॉम्प्लिमेंट, 0, 1 हे सगळे एलिमेंट आपण इथं मेन्शन केलेले आहेत. सगळे एलिमेंट आपण इथं काय केलेले आहेत? मेन्शन केलेले आहेत. ओके, सो बी प्लस स्टार कॉम्प्लिमेंट 0, 1. ओके, दी ऑपरेशन plus star and complement is called sum, product and complement respectively. The elements 0, 1 are called the 0 element and unit element of B. 0 and unit element of B. 0 and unit element of B. Now we have see the example. First example, let D70 denotes the collection of all positive divisors of D70. All positive divisors of D70. D70 denote the collection of all positive divisors of D70. 70. Okay, that is 70 is equal to 1, 2, 5, 7, 10, 14, 35, 70. ठीक आहे, हा ॲक्च्युली काय पार्ट आहे? तर या 70चे सगळे पॉझिटिव्ह डिवायझर्स आपण कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे, 1 divide 70, 2 divide 70, 5 divide 70, 7 divide 70, 10 divide 70, 35 divide 70, 14 divide 70 and 70 divide 70. सो D70 मध्ये हे 8 एलिमेंट असतील, त्याचे सगळे डिवायझर्स जे 70ला डिवाइड करतात. ओके, तर आता इथं प्लस आणि स्टार जो आहे तो आपण डिफाईन कोणत्या वेनं केलेला आहे बघायचं. प्लस अँड स्टार ऑन D70 बाय, डिफाईन प्लस अँड स्टार ऑन D70 बाय A plus B is equal to LCM of AB and A star B is equal to GCD of AB. या D70 मधले आपण A आणि B, A B म्हणजे कुठलेही तुम्ही या 1 to 70 मधले कुठलेही एलिमेंट कन्सिडर करू शकता. ठीक आहे, तर A B आपण कन्सिडर केले तर त्यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे A प्लस बी आपण करणार आहे आणि स्टार जो आहे तो त्यांचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके, आणि A कॉम्प्लिमेंट कसा घेतला? 70 डिवायडेड बाय A. Then clearly D70 is a Boolean algebra with 0 element 1. इथं 0 एलिमेंट कोणता आहे? 1 आहे. अँड युनिट एलिमेंट इज 70. युनिट एलिमेंट इज 70. पण हा 70 डिनोट कसा करतात? 1नी, आणि हा 0 एलिमेंट डिनोट कसा करतात? 0नी. ओके, सो बट इथं 0 एलिमेंट 1 आहे आणि युनिट एलिमेंट जो आहे तो 70 आहे. ओके, तर आता याचं मी काय करतोय? टेबल प्रिपेअर केलेलं आहे. टेबल. ठीक आहे, सो स्टार. तर आता इथं आपल्याकडे स्टार म्हणजे ॲक्च्युली काय पार्ट आहे? स्टार म्हणजे आपल्याकडे कोणता पार्ट आहे? ठीक आहे, तर इथं काय आहे? जीसीडी ऑफ ए बी म्हणजेच काय आहे? ए स्टार बी. ए स्टार बी ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ठीक आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आता 1चे डिवायझर काय आहेत? प्लस मायनस 1, प्लस मायनस 1, दोन्हीमध्ये कॉमन डिवायझर प्लस मायनस 1. सो ग्रेटेस्ट इज 1. ठीक आहे, आणि 1 बरोबर कोणाचाही ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काय मिळेल? 1च मिळेल. ठीक आहे, एक मी तुम्हाला इथं फाइंड आउट करून दाखवेन. 10 आणि 7चा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर मी फाइंड आउट करून दाखवतो. ठीक आहे, जीसीडी ऑफ 10 अँड 7. ठीक आहे,
GCD ऑफ 10 and 7. दॅट इज इक्वल टू, या 10चे सगळे डिवायझर्स घ्या. दॅट इज इक्वल टू नंतर लिहूया, इथं स्पेस ठेवतो. ठीक आहे, काय मिळतंय बघा, 10चे डिवायझर्स सगळे लिहूया आपण. प्लस मायनस 1 प्लस मायनस 5 प्लस मायनस 2 प्लस मायनस 10 प्लस मायनस 10 हे सगळेच आहेत. 7चे डिवायझर्स काय, प्लस मायनस 1 प्लस मायनस 7. ठीक आहे, दोन्हीमध्ये कॉमन काय मिळतात, कॉमन डिवायझर्स कोणते आहेत, तर कॉमन डिवायझर्स हे एवढे आहेत, प्लस मायनस 1. आणि दोन्हीमधला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कोणता आहे, तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे 1. सो GCD ऑफ 7 and 10 is 1 and 1 GCD ऑफ 10 7 is also 1. ठीक आहे, तर या वेमध्ये पार्ट आहे. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, दोन्हीला डिवाइड करणारे सगळे नंबर घ्यायचे, त्यामधले कॉमन डिवाइड करणारे घ्यायचे आणि त्यामधला ग्रेटेस्ट घ्यायचा आहे. तो आपल्याला काय मिळेल, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके, सो इथं ऑब्झर्वेशन करू शकता, GCD ऑफ 1 1 इज 1, 1 2चा 1, 1 बरोबर कोणत्याही एलिमेंटचा GCD 1च मिळेल, सगळे 1च मिळतील. ओके, 2 बरोबर GCD 2चा मिळेल, 2 2चा GCD 2 मिळेल, 2 5चा GCD 1 मिळेल, 2 7चा 1 मिळेल, 2 10चा. आता 10 आणि 2ला डिवाइड करणारा सगळ्यात मोठा इंटिजर कोणता आहे, तर ग्रेट कॉमन डिवायझर कोणता आहे, तर 2. 14 आणि 2ला डिवाइड करणारा 2च आहे. 35 आणि 2ला डिवाइड करणारा 1 आहे. 70 आणि 2ला डिवाइड करणारा 2 आहे. तर या वेमध्ये हे सगळे काय ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर्स आपण इथं फाइंड आउट केलेले आहेत. 1 1चा GCD, 2 5चा GCD, 5 7चा GCD. ठीक आहे, या वेमध्ये आपण हे सगळे लिहिलेले आहेत. इथं सगळा पार्ट आपल्याला दिसेल. सेम वेनं आपण ॲडिशन म्हणजे काय कन्सिडर केलं आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, तर आता इथे मी पार्ट तुम्हाला फाइंड आउट करून दाखवेन. LCM ऑफ 5 5 and 7, 5 and 7. या 5चे सगळे मल्टिपल्स घ्या. 5 10, 5 3 15, 20 25, 30 35. ओके, या वेमध्ये पार्ट. 7चे मल्टिपल्स घ्या. 7 14 21 28 35. ठीक आहे, हे मल्टिपल आहेत सगळे. मल्टिपल ऑफ 5, मल्टिपल ऑफ 7. आता याच्या पुढे सुद्धा जातील, पण लिस्ट दोन्हीमध्ये कॉमन पण मिळाला आणि लिस्ट पण मिळाला. तो कोणता मिळाला आपल्याला, 35. 35 इथं सुद्धा आला आणि इथं सुद्धा आला आणि तो लिस्ट आहे. सो लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला काय मिळालेला आहे, 35. 5 आणि 7चा लिस्ट कॉमन LCM 35. तर या वेमध्ये 7 आणि 5चा सुद्धा LCM काय मिळेल, 35च मिळेल. ठीक आहे, तर लिस्ट कॉमन मल्टिपल आपण फाइंड आउट केला. ओके, तर या वेमध्ये हा लिस्ट LCMचा सगळा टेबल आहे. टेबल आपण इथं काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. ओके, ऑब्झर्वेशन जर केलं तर टेबलमध्ये आउटसाईडला याच्या कुठलाही एलिमेंट मिळत नाही आहे. म्हणजे सगळ्या एलिमेंटचे मी इथं पॉसिबिलिटीज काय केलेले आहेत, फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं पहिली प्रॉपर्टी बुलियन अल्जेब्रासाठी काय पाहिजे, बुलियन अल्जेब्रासाठी कम्युटेटिव्ह लॉज पाहिजेत. म्हणजे A प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए आणि A स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए फॉर ऑल AB बिलॉंग्स टू बी. ठीक आहे, ती गोष्ट जी आहे ती टेबलमधून आपल्याला दिसेल. टेबलमधून आता बघा, 2 स्टार 2 आपल्याला 2च मिळतोय, 2 स्टार 2 आपल्याला 2 मिळतोय, 5 स्टार 7 आपल्याला 1 मिळतोय आणि 7 स्टार 5 आपल्याला 1च मिळतोय. एक मिनिट इथं चेक करूया आपण, याला मी राऊंड करतोय. ओके, 5 स्टार 7 आपल्याला 1 मिळतोय, 5 स्टार 7 आपल्याला 1 मिळतोय आणि त्याच्यानंतर 7 स्टार 5 सुद्धा आपल्याला 1च मिळतोय. लक्षात येतोय का बघा. ओके, 7 स्टार 5 सुद्धा 1 मिळतोय आणि 5 स्टार 7 सुद्धा 1 मिळतोय. म्हणजे A स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए झाला. ठीक आहे, पुढे बघा, 10 स्टार कुठलाही एलिमेंट घ्या, 10 स्टार 5 आपल्याला 5 मिळतोय, इथं आहे 5. ठीक आहे, 10
स्टार 5 आपल्याला काय मिळतोय 5 मिळतोय आणि 5 स्टार 10 जरी ऑब्झर्वेशन केलात तरी आपल्याला 5च मिळतोय. ठीक आहे, लक्षात येतोय. म्हणजे तुम्ही कुठलाही घेतलात तर ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार. आणि हा कसा असतो तर इथं फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सेम आहे. ऑब्झर्वेशन करा. सेकंड रो आणि सेकंड कॉलम सेम आहे. थर्ड रो आणि त्यानंतर थर्ड कॉलम सेम आहे. फोर्थ रो आणि फोर्थ कॉलम सेम आहे. म्हणजे तुम्ही सगळं ऑब्झर्वेशन केलं तर हा एवढा पार्ट जर आपण कन्सिडर केला तर हा पार्ट काय करतो इथं याचा रोचा कॉलम आणि कॉलमचा रो केला तर तोच पार्ट मिळतो. म्हणजे ए प्लस बी आणि बी प्लस ए ऑलवेज काय आहेत इक्वल आहेत. ओके, सो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इथं सॅटिस्फाय झाली. सेम वे ना मग ॲडिशनसाठी सुद्धा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेम आहे, सेकंड रो सेकंड कॉलम सेम आहे. आता सेकंड रो सेकंड कॉलम सेम म्हणजेच काय 5 2 आणि 2 5 सेमच येईल ना. 10 इकडे बघा 2 5 10 मिळाला एल सी एम आणि 5 2 एल सी एम काय मिळाला 10च मिळाला. म्हणजे इथं बघायचं आहे इथं हा पोझिशन आणि हा पोझिशन सेम आहे. हा एलिमेंट सेम आहे. हा आणि हा एलिमेंट सेम म्हणजे 2 आणि 7चा एल सी एम 14 मिळाला आणि 7 आणि 2चा एल सी एम 14 मिळेल. त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. लिस्ट कॉमन मल्टिपल 7 आणि 2चा फाइंड आउट केला काय आणि 2 आणि 7चा फाइंड आउट केला काय सेमच मिळतील. ठीक आहे, तर हा सुद्धा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. सगळ्या एलिमेंटसाठी इथं सुद्धा कम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय होईल. म्हणजे पहिली प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपल्याला कम्युटेटिव्ह नंतर कुठली चेक करायची होती डिस्ट्रीब्युटिव्ह. सो इथं काय प्लस जो आहे तो स्टारवरती डिस्ट्रीब्यूट होईल. ठीक आहे, आणि स्टार जो आहे तो प्लसवरती डिस्ट्रीब्यूट होईल. मी एक पर्टिक्युलर इथं तुम्हाला काय करतोय एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करून दाखवेन. ठीक आहे, एक पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणून इथे एक पार्ट कन्सिडर करून दाखवेन. ठीक आहे, तर आपण ए बी सी म्हणून त्या D70 मधले कुठले तरी एक 3 एलिमेंट कन्सिडर करूया. कोणते एलिमेंट कन्सिडर करतोय मी 5 कन्सिडर करतोय, 2 कन्सिडर करतोय आणि 7 कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर आता मला काय चेक करायचं आहे, तुम्ही कुठलेही कन्सिडर करू शकता ए बी सी म्हणून. 5 प्लस 2 स्टार 7 ठीक आहे इज इक्वल टू, चेक करा व्हॅल्यू काय मिळते. तर याची व्हॅल्यू मिळणार आहे 2 स्टार 7. 2 स्टार 7 म्हणजे काय, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा. स्टार म्हणजे यांचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि 2 स्टार 7 तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तो इथं मिळालेला आहे 2 स्टार 7 1 मिळाला आहे. जी सी डी काय मिळतोय 1 मिळतोय. सो इथं आपल्याला काय पार्ट मिळेल 5 प्लस आणि जी सी डी 2 आणि 7चा काय 1 आहे. ठीक आहे, आता लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे 5 आणि ॲडिशन म्हणजे एल सी एम आहे. 5 आणि 1चा लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला काय मिळेल 5 मिळेल. ओके, नेक्स्ट पार्ट इज हाच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉप्रमाणे फाइंड आउट केला तर काय मिळतं बघायचं आहे. 5 प्लस 2 स्टार 5 प्लस 7 ठीक आहे दॅट इज इक्वल टू, हे इक्वल मिळायला पाहिजे. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू काय पार्ट होणार आहे 5 आणि 2चा एल सी एम लिस्ट कॉमन मल्टिपल 10 मिळेल स्टार 5 आणि 7चा लिस्ट कॉमन मल्टिपल 35 मिळेल. ठीक आहे, आणि याचा हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर लिस्ट कॉमन मल्टिपल ठीक आहे एल सी एम 35 एल सी एम 10 आणि 10 आणि 35 याचा जी सी डी तुम्हाला 5च मिळेल. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर चेक करू शकताय. 10चे डिवायझर्स कोणते कोणते आहेत, डिवायझर्स ऑफ 10 काय आहेत प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 5 प्लस मायनस 10. ठीक आहे, 35चे डिवायझर्स कोणते आहेत, 35चे डिवायझर्स कोणते आहेत. ठीक आहे, प्लस मायनस 1 प्लस मायनस 5 प्लस मायनस 7 प्लस मायनस 35. बरोबर, कॉमन डिवायझर्स कोणते आहेत तर प्लस मायनस 1 प्लस मायनस 5 हे कॉमन डिवायझर्स आहेत. ठीक आहे, आता यातला ग्रेटेस्ट कुठला आहे तर प्लस 5. सो जी सी डी काय मिळाला 5. म्हणजे ऑब्झर्वेशन केलं तर हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल आला. म्हणजे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू काय आहेत सेम आहेत. सो 5 प्लस 2 स्टार 7 इज इक्वल टू 5 प्लस 2 स्टार 5 प्लस 7. कुठलेही 3 एलिमेंट घेतलात तर ही प्रॉपर्टी ऑलवेज काय होईल सॅटिस्फाय होईल. ठीक आहे, ऑलवेज काय होणार आहे सॅटिस्फाय होणार आहे.
म्हणजे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह आणि ती रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह जरी चेक केली तरी सुद्धा दिसेल. ठीक आहे, म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज सुद्धा ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होतात. आता आयडेंटिटी लॉज ए प्लस असा एक एलिमेंट ठेवायचा आहे की आपल्याला एच मिळाला पाहिजे आणि तो एलिमेंट आहे 1. तो एलिमेंट कोणता आहे? 1. कोणत्या एक्झाम्पलसाठी? D70साठी काय आहे? 1च आहे एलिमेंट. ठीक आहे, 1 सांगितलेलं आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता टेबलवरून. ठीक आहे, तर प्लससाठी तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तर एक पार्ट बघायचा आहे 1 म्हणजे हे या वेनं पार्ट बघा. 1 स्टार 1 1, 2 स्टार 1 2 मिळतोय, 5 स्टार 1 5 मिळतोय, 7 स्टार 1 7 मिळतोय. ठीक आहे, सॉरी 7 प्लस 1 7 मिळतोय, 10 प्लस 1 10 मिळतोय, 14 प्लस 1 14 मिळतोय, 35 प्लस 1 35, 70 प्लस 1 70. हे म्हणजे प्लस म्हणजे काय? LCM आहे 70 आणि 1चा. ठीक आहे, तर हे सगळे एलिमेंट देतात, त्यामुळं 1 काय आहे? इथला 0 एलिमेंट आहे. ठीक आहे, आणि त्या वेप्रमाणे नेक्स्ट पार्ट जर तुम्ही चेक केलात तर 1 जो आहे तो इथं काय आहे? म्हणजे 70 जो आहे तो इथला काय आहे? युनिट एलिमेंट आहे. 70 काय? युनिट एलिमेंट आहे. म्हणजे इथं तुम्ही चेक करू शकता 70 इज युनिट एलिमेंट. ठीक आहे, युनिट एलिमेंट. ओके, अँड 1 इज 0 एलिमेंट. ऑब्झर्वेशननी तुम्हाला तो क्लिअर होईल. नेक्स्ट पार्ट जो आहे म्हणजे तुम्ही यातला ए म्हणून कुठलाही एलिमेंट घ्या, त्यामध्ये प्लस 1 ठेवा, आपल्याला एच एलिमेंट मिळेल. आणि ए कुठलाही एलिमेंट त्या D70 सेटमधला घ्या, स्टार युनिट म्हणजे 70 आहे, आपल्याला काय मिळेल? एच मिळेल. ठीक आहे, हा पार्ट आहे. लक्षात येतोय का? बघा मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, इथला 0 एलिमेंट 1 आहे. 0 एलिमेंट कुठला आहे? 1 आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथं तुम्ही या वेप्रमाणे ऑब्झर्वेशन केलं तर डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे? ए प्लस 0. मग आता 0 एलिमेंट 1 आहे, तर ए प्लस 1 आपल्याला काय मिळाला पाहिजे? एच मिळाला पाहिजे. ठीक आहे, तर प्लसच्या टेबलमध्ये चला आणि इकडे बघा, ए म्हणून तुम्ही यातला कुठलाही एलिमेंट घेऊ शकता. याच्यामध्ये प्लस 1 केलात की एच मिळेल. 1 प्लस 1 1च मिळतोय, 2 प्लस 1 2च मिळतोय, 5 प्लस 1 5च मिळतोय, 7 प्लस 1 7 मिळतोय, 10 प्लस 1 10 मिळतोय. लक्षात येत आहे? म्हणजे हा इथं जो 1 आहे तो 0 एलिमेंट झाला. ठीक आहे, लक्षात येतोय? आणि त्याच्यानंतर स्टार जो आहे तो कसला एलिमेंट आहे आपल्याकडे? 70 जो आहे तो काय आहे? आपल्याकडे युनिट एलिमेंट आहे. 70 जो आहे तो काय? युनिट एलिमेंट आहे. लक्षात येतोय का? बघा. ठीक आहे, या वेप्रमाणे पार्ट आहे. ठीक आहे, या टेबलनी तो पार्ट काय होईल? क्लिअर होईल. सो आपला जो एक्झाम्पल आहे तर इथं 0 एलिमेंट आहे तो 1 आहे, युनिट एलिमेंट आहे तो 7 आहे. आणि सेम वेनं तुम्ही प्रॉपर्टी ही सुद्धा चेक करू शकता, कॉम्प्लिमेंट. सो ए प्लस ए डॅश आपल्याला 1 मिळेल, ए स्टार ए डॅश आपल्याला 0 मिळेल. ठीक आहे, ठीक आहे. आता एक पार्ट बघा, कुठल्या तरी एखाद्या एलिमेंटचा आपण इथं काय करूया? कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून बघूया. ठीक आहे, तर आता त्या D70 मधला मी एक पर्टिक्युलर एलिमेंट कन्सिडर करतोय. 7. 7चा कॉम्प्लिमेंट मला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे 70/7 अँड दॅट इज इक्वल टू 10. म्हणजे आणि इथं तुम्ही प्रॉपर्टी चेक करू शकताय. 7 प्लस 7 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू अँड 7 स्टार 7 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू. ठीक आहे, हा काय पार्ट आहे? 7 प्लस 10 इज इक्वल टू अँड 7 स्टार 10 इज इक्वल टू. कॉम्प्लिमेंट आपल्याला 10 मिळाला ना. ठीक आहे, प्लस म्हणजेच काय आहे? LCM आहे. LCM ऑफ 10 अँड 7 तो काय मिळतोय? इथं टेबल जर चेक केलात तर 10 प्लस 7 प्लस 10 किंवा 10 प्लस 7 आपल्याला काय मिळतोय? बघा, 7 प्लस 10 आपल्याला 70 मिळतोय. ठीक आहे, आपल्याला काय मिळतोय? तो 70 मिळतोय. सो इथं काय पार्ट मिळेल आपल्याला? हा 70 मिळेल. आणि 7 स्टार 10 काय मिळेल आपल्याला?
त्यांचा LCM काय मिळेल 1 मिळेल. ओके, तर आता ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हा पार्ट मिळेल A प्लस A डॅश युनिट एलिमेंट मिळतोय आणि A स्टार A डॅश 0 एलिमेंट मिळतोय. ठीक आहे, लक्षात येतोय का बघा मला काय म्हणत, कारण इथं D70 मधला 0 एलिमेंट 1 आहे आणि युनिट एलिमेंट 70 आहे. ठीक आहे, लक्षात येतोय. डेफिनेशन प्रमाणे बघा, A प्लस A डॅश युनिट एलिमेंट म्हणजे 70 मिळाला पाहिजे आणि A स्टार A डॅश 0 म्हणजे 1 मिळाला पाहिजे आणि तोच इथं आपल्याला मिळालेला आहे. 7 प्लस 7 कॉम्प्लिमेंट 70 युनिट एलिमेंट अँड 7 स्टार 7 कॉम्प्लिमेंट इज 1 म्हणजेच 0 एलिमेंट मिळाला आहे. ओके, सो दिस इज द बुलियन अल्जेब्रा, एक्झाम्पल ऑफ बुलियन अल्जेब्रा. ओके, हा सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. नाव वी हॅव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. B is equal to 0 1 is the set of bits with plus star and complement defined by plus डिफाईन कसा केला आहे 0 1 0 1 टेबलच इथं प्रिपेअर केला आहे. 0 प्लस 0 0 दिला आहे, 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 अँड 1 प्लस 1 1. म्हणजे हा कसा केलेला आहे ट्रू फॉल्स टेबलसारखा मॅथमॅटिकल लॉजिकमधला ट्रू फॉल्स. आणि तिथं ऑपरेशन कसा यूज केला आहे प्लस म्हणजेच ऑर ऑपरेशन यूज केलेलं आहे. म्हणजे काय ट्रू व्हॅल्यू ट्रू ऑर ट्रू ट्रूच असतो, ट्रू ऑर ट्रू ट्रू असतो, ट्रू ऑर फॉल्स ट्रू असतो, फॉल्स ऑर ट्रू ट्रूच असतो आणि फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स असतो. आणि हा अँड सारखा तिथं प्रिपेअर केला आहे. 0 1 0 म्हणजे फॉल्स व्हॅल्यू आणि 1 म्हणजे ट्रू व्हॅल्यू करा. या वेप्रमाणे हे मिळेल 0 स्टार 0 0 0 स्टार 1 0 1 स्टार 0 0 1 स्टार 1 1. फक्त ट्रू अँड ट्रू ट्रू येईल, बाकीचे सगळे फॉल्स येतात. आणि कॉम्प्लिमेंट 0चा कॉम्प्लिमेंट 1 1चा कॉम्प्लिमेंट 0. देन बी फॉर्म्स अ बुलियन अल्जेब्रा. ॲटोमॅटिकली हा सेटसुद्धा त्या चारही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल आणि हा बी सुद्धा काय होईल बुलियन अल्जेब्रा होईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज बी टू दी पॉवर एन. म्हणजे मगाशी जो बी बिट्सचा सेट होता 0 1चा, तर त्याचा एन टाइम्स मल्टिप्लिकेशन घेतला बी क्रॉस बी एन टाइम्स. म्हणजे इथं ऑर्डर्ड एन टपल मिळेल. म्हणजे यामध्ये 0 आणि 1 मधला कुठला तरी एक एलिमेंट, 0 1 मधला कुठला तरी एक एलिमेंट, 0 1 मधला कुठला तरी एक एलिमेंट, असे बी टू दी पॉवर एन मधले एलिमेंट असतील. ठीक आहे, हे सेम वेनं ऑपरेशन्स डिफाईन केलेले आहेत. इन पर्टिक्युलर एन जर आपण 6 घेतला तर काय होईल बी 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 असा 6 टाईम असेल प्रोडक्ट. ठीक आहे, तर या बी मधला 0 1 कुठलाही एलिमेंट असेल, सो 1 1 0 1 1 1 आणि 0 0 1 1 1 0. आपण B6 मधले एलिमेंट कन्सिडर केले एक्स आणि वाय, कुठलेही 2 एलिमेंट. ठीक आहे, किती एलिमेंट असतील बी टू दी पॉवर 6 मध्ये 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असं 6 टाईम म्हणजे 2 टू दी पॉवर 6. 2 टू दी पॉवर 6 इज 128. सो 128 एलिमेंट असतील, त्यातले 2 एलिमेंट आपण हे कन्सिडर केलेले आहेत एक्स आणि वाय. ठीक आहे, हा एलिमेंट आहे आणि वाय हा एलिमेंट आहे. दोन्हीचे ॲडिशन काय होईल बघा, 1 प्लस 0 1 मिळतोय, कारण इथं प्लसचा टेबल बघा. 1 प्लस 0 आपल्याला 1च मिळतोय. ठीक आहे, 1 प्लस 1 1 मिळतोय, 1 प्लस 1 1 मिळतोय, 0 प्लस 1 1 मिळतोय, 1 प्लस 0 1 मिळतोय, 1 प्लस 0 1. त्यामुळे सगळे 1 येतील. आणि स्टार म्हणजे इथं आपण डिफाईन केलं आहे त्यावेळेप्रमाणे 1 स्टार 0 0 येतोय, 1 स्टार 1 1 येतोय, 1 स्टार 1 1 येतोय, 0 स्टार 1 0, 0 स्टार 1 स्टार 0 0 अँड 1 स्टार 0 इज 0. सो यावेळेप्रमाणे मिळेल. एक्सचा कॉम्प्लिमेंट म्हणजे इथं 0 कॉम्प्लिमेंट 1 आहे, 1 कॉम्प्लिमेंट 0 आहे, ते इंटरचेंज करायचे आहेत. म्हणजे एक्समध्ये जिथं 1 आहे तिथं 0 0 आहे तिथं 1, तो एक्स कॉम्प्लिमेंट. सेम होणं वाय कॉम्प्लिमेंट. हा सुद्धा बुलियन अल्जेब्रा फॉर्म करतोय. त्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करतोय सॅटिस्फाय करतोय. तुम्ही प्रॉपर्टीज त्यात चेक करू शकताय. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट एक्झाम्पल इज let capital C be the collection of all subsets of any set A. A is non-empty set आहे. त्या A चे काय करायचे आहेत, सगळे सबसेट घ्यायचे आहेत आणि ते कुठे घ्यायचे आहेत, C मध्ये घ्यायचे आहेत. विच इज क्लोज्ड अंडर दी ऑपरेशन्स. इथं ॲडिशन म्हणजे युनियन घ्यायचं आहे, इंटरसेक्शन म्हणजे स्टार घ्यायचं आहे आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए त्याचा सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. इज अ बुलियन अल्जेब्रा विथ 0 एलिमेंट. 0 एलिमेंट इथला एम्प्टी सेट आहे आणि युनिट एलिमेंट इथला ए सेट आहे. ठीक आहे, ए प्लस बी म्हणजेच ए युनियन बी आणि ए स्टार बी म्हणजेच ए इंटरसेक्शन बी. हा ए नाही आहे, तो यातले सी मधले कुठलेही 2 सेट आहेत ते ए आणि बी. ठीक आहे, तर हा पार्ट आहे. हा सुद्धा ॲटोमॅटिकली बुलियन अल्जेब्रा होईल. याची मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनच ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल
ए काय कन्सिडर केला मी 1 2 3 कन्सिडर केला. सी इज द कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ ए. सो सी मध्ये सगळे सबसेट येतील याचे. एम्प्टी सेट सिंगलटन 1 सिंगलटन 2 सिंगलटन 3 2 3 1 3 1 2 आणि 1 2 3 हे सगळे या एचे सबसेट्स आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही एम्प्टी सेट हा 0 एलिमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंगलटन 1 सिंगलटन 2 सिंगलटन 3 ठेवा. इकडे बघा हा एम्प्टी सेट याचा सबसेट आहे. एम्प्टी सेट सिंगलटन 2चा सबसेट आहे. एम्प्टी सेट सिंगलटन 1चा सबसेट आहे. 1 आणि 2 यांची युनियन घेतलीत की 1 2 मिळतं. 1 आणि 2चा इंटरसेक्शन घेतलात की एम्प्टी सेट मिळतं. ठीक आहे. 1 आणि 3चा युनियन घेतलात की 1 3 मिळतं. 1 आणि ठीक आहे 2 आणि 3चा युनियन घेतलात की 2 3 मिळतं. 1 आणि 3चा युनियन घेतलात की 1 3 मिळतं. या वेमध्ये तो पार्ट आहे. आणि या दोन्हीचा इंटरसेक्शन एम्प्टी सेट, या दोन्हीचा इंटरसेक्शन एम्प्टी सेट. ठीक आहे. या वेमध्ये पार्ट आपण मेन्शन केला. त्यानंतर 1 2 आणि 1 3चा युनियन घेतलात तर 1 2 3. या दोन्हीचा युनियन घेतलात तरी 1 2 3 मिळतं. या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतलात तर सिंगलटन 1. या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतलात तर सिंगलटन 1. या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतलात तर सिंगलटन 2. या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतलात तर सिंगलटन 3. या वेमध्ये पार्ट आहे. तर हा 1 2 3 जो आहे तो युनिट एलिमेंट आहे आणि हा जो आहे तो 0 एलिमेंट आहे. इथं आपण ॲडिशन म्हणजे यामध्ये सिंगलटन 1 प्लस सिंगलटन 2 ॲडिशन म्हणजे यांची युनियन घेतलेली आहे. 1 प्लस यांची ॲडिशन कशी मिळेल 1 2 हा सेट मिळेल आणि तो अगेन यामधलाच पार्ट आहे. ठीक आहे. आणि यांचा कॉम्प्लिमेंट कसा, या 3चा कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळेल हा 1 2, कारण या दोन्हीची युनियन आपल्याला काय मिळतं ए म्हणून हा पण एलिमेंट घेतला सिंगलटन 3. ए कॉम्प्लिमेंट हा 1 2 मिळेल. या दोन्हीची जर तुम्ही ॲडिशन म्हणजे युनियन घेतलात तर 1 2 3 मिळतं. आणि या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतलात म्हणजेच स्टार घेतलात, प्रोडक्ट घेतलात तर आपल्याला एम्प्टी सेट मिळतं आहे. लक्षात येतं आहे. तर या वेनं हा सुद्धा काय होईल, हा जनरली आपण कोणत्याही सेटसाठी सांगितला होता. जनरली हा कोणत्याही सेटसाठी आपण सांगितला आहे. तर इथं पर्टिक्युलर मी ए एक सेट घेतला, सी कलेक्शन घेतला त्याच्या सगळ्या सबसेटचा, आणि हा बुलियन अल्जिब्रा आहे. हा ॲटोमॅटिकली सगळ्या प्रॉपर्टीज बुलियन अल्जिब्राच्या काय करेल, प्रूव्ह करेल. ओके. सो दिस इज द अनदर एक्झाम्पल ऑफ बुलियन अल्जिब्रा. नाउ वी हॅव सी द सब अल्जिब्रा ऑफ ए बुलियन अल्जिब्रा. ठीक आहे. तर हा आपण पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. इन दिस लेक्चर वी हॅव स्टॉप.